48 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया. 48 चे मूळ अवयव काढायचा ना, आणि ऑप्शन क्रमांक किती येतात सांगा. 48 चे मूळ अवयव काढायचे. बरा काढून बघ. ऋषिकेश नवीन आहे का? ऋषिकेश ऋषिकेश नवीन आहे तू? चला मूळ अवयव काढतात ना तुम्हाला. आदर्श आला की नाही रे? चला हे किती आहे? 48. पहिली मूळ संख्या कोणती आहे आपली? स्वरा सांग, पहिली मूळ संख्या कोणती आहे? सर 2. 2. 2 ने भाग द्या. 2 दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 24 आला. परत 2 ने भाग द्या. 2 2 multiplied by 12 24. 2 दोन्ही 4. परत 2 ने भाग द्या. 2 multiplied by 6 12. 6. परत 2 ने भाग द्या. 3 म्हणजे 3. 3 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे 3 ला भाग जातो 3 नीच, म्हणजे 1 उत्तर. 1 येईपर्यंत अवयव पाडायचे. मग आपले 48 चे अवयव काय आले रे? 48 बरोबर काय आलं? 2 हा पहिला गुणिले दुसरा 2, तिसरा 2 गुणिले हा चौथा 2 गुणिले 3. काही जणांचं उत्तर हे बी आलं होतं, पण 6 ही मूळ संख्या आहे का रे? नाही सर, म्हणून ऑप्शन क्रमांक बी येत नाही. कळलं का? ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. कळलं का? 48 ची मूळ अवयव काढण्याची प्रक्रियेमध्ये तर त्याचे मूळ अवयव कोणते आहेत? मग 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके चला पुढं गणित घ्या दुसरं. या प्रश्नाचं उत्तर पाठवा. सर्वात जवळची किंमत काढायचं. हा धडा आहे अंदाजीकरण. काय? अंदाजीकरण म्हणतात त्याला. बघा तुम्हाला ज्याला शिकवलं नसेल किंवा त्याला माहित नसेल त्यांनी बघा ह्याच्यामध्ये काय काय बघा. ज्याला उत्तर पाठवते त्याने उत्तर पाठवले पहिले. चला हो उद्या सकाळी कोणी उत्तर पाठवलं की नाही रे? स्वरा उत्तर काय ग?
स्वरा? तुम्ही तरी मेसेज पाठवला तुम्हाला 8 स्कॉलरशिप हा जॉईन करत. हो हो, ऋषिकेश आहे. ऋषिकेश 8वीच्या ग्रुपला जॉईन करतो मी तुला. ठीक आहे, तुला बघायचं असं तर हा क्लास बघू शकतो. चला बघा, सुरुवातीची कोणाचा माईक चालू आहे? साई, तुझा माईक चालू आहे ना? तुझा माझाच आवाज मलाच रिपीट येतो. साई, आणखी कोणाचा माईक चालू आहे आणखी? सॉरी सर. आता येतो ना रुसित आवाज? बघा, 9.07 अधिक ही पदावली आहे 4.93 4.93. हा ओके, बंद केला बघा. 4.93 गुणिले 3.55. हे अंदाजीकरण आहे. काय आहे? अंदाजीकरण. 9.007 ह्याची अंदाजे कोणत्या संख्येच्या जवळ संख्या आहे ही? बोला शुभ्रा, सर सांग. 9. हा बघा, ही संख्या 9च्या जवळ आहे. जर समजा 9.5 असेल आणि त्याच्या पुढे जर 1 असेल तर ह्याला 9.5 1 ला किती घ्यायचं? मग 10 घ्यायचं. कारण 5च्या पुढे 51 म्हणजे 1 ने वाढला, 51 झाला म्हणजे त्याच्या पुढची संख्या असते 10. आणि 9.5 9.49 असेल तर तोपर्यंत मग त्याला किती घ्यायचं? 9च घ्यायचं. किती घ्यायचं? 9च घ्यायचं. इथं 9 आला, अधिकला अधिक 4.93 4.93 म्हणजे किती? हा 93 आहे. म्हणजे कोणाच्या जवळ आहे रे? इथं 4 घ्यायचं का? नाही सर, 5. इथं 5 घ्यायचं. आणखी 7 पॉईंट जर दिले तर ते 5 होतं, म्हणून इथं 5 घ्यायचं. गुणिलेला गुणिले हा किती आहे? 3.55. 3.55 4. 50च्या पुढे म्हणजे याला किती घ्यायचं? 3 घ्यायचं का 4 घ्यायचं? 4. याला घ्यायचं 4. कळलं? मग इथं घेतलं आपण 4. मग आता आपली पदावली आली 9 अधिक 5 गुणिले 4. मग गुणाकार पहिले करतो आपण. 5 आणि 4चा गुणाकार किती झाला? 5 चोक 20. अधिकला अधिक 9 ला 9. बरोबर? सर आणि उत्तर 9 आणि 20 ची बेरीज किती होते? 29. 29 झाली का बेरीज? म्हणजे ऑप्शन सर. क्रमांक किती आहे बाळा? 1 नंबर. समजलं? हो. हे कोणालाच माहित नव्हतं का? अंदाजीकरण माहित नव्हतं का तुम्हाला? सर मला ते पहिल्याचं कळालेलं, खरं ते 4.93 होतं ना, त्याच्यामध्येच डाऊट होता की 4 घ्यायचं की 5. ओके, आता कळलं का तुला? हो. दशांश चिन्ह एखादी समजा संख्या आहे आणि इथं 5 असेल आणि याच्या पुढे 1 असेल तर इथं 8 घ्यायचा. आणि 7.49 असेल तर 7 घ्यायचा. कळलं? पुढची संख्या घ्यायची आहे का? काय म्हणते? 50च्या जर पुढे असेल तर त्याच्या पुढची संख्या पुढची संख्या घ्यायची. हा, या 5च्या पुढे जर असेल तर पुढची संख्या घ्यायची आणि त्याच्या अगोदरची असेल तर मग काय घ्यायची? अगोदरची संख्या घ्यायची. कळलं? हो. ठीक आहे, समजलं का? एखादा प्रश्न एखाद्या परीक्षेमध्ये असतो. हा, चल पुढचा प्रश्न बघा. लिहून घेऊ. घेतो का? घे ना, लिहून घेतो तर घे. सर. घे. सर. हा साई बोल. मला समजलं नाही. समजलं नाही? ठीक आहे, समजून सांगतो. हे पहिलं गणित लिहून घ्या. हे गणित समजलं की नाही? हो सर. हो सर, समजलं. ओके ओके. हो सर, समजलं.
अरे थांबा रे, शांत. मी म्यूट करेल सगळ्याला जर तुम्ही जर हे करत असाल तर. माईक काम असेल तर चालू करायचं. समजलं काय हे एवढं? हो लिहून सर. केलं का रे? सर हा. आता बघा, आता हे अंदाजीकरण कसं आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं एक संख्या दिली 4927. काय सांगितलं रे? ही संख्या किती आहे? किती आहे संख्या सांगा ना, वाचा ना. राधिका वाच ग. 4927. 4927. 4927. मग ह्याला जर आपण सांगितलं, या संख्येला जर जवळच्या हजारात रूपांतर करायला सांगितलं, कशामध्ये? हजारात. जवळचा हजार. आता बघा 4000 आणि हे तर 900 आहेत, बरोबर ना? 27. मग इथे एक रेष मारायची हजाराच्या संख्येच्या तिथे. मारली. आणि याच्या पुढे संख्या बघायची किती आहे? 9. म्हणजे याचं किती होणार आहे अंदाजीकरणानुसार? मग हे 5000. 5000 होणार. किती होणार? 5000. हजारात म्हटल्यामुळे 5000 झाले. समजलं एवढं? हो सर. आता हीच संख्या 4927 ला जवळच्या शतकात रूपांतर करा म्हटलं. कशात मध्ये? शतकात. जवळचं शतक कोणतं असेल? मग शतकाच्या अगोदर एक रेष मारायची बघा. मारली बाळांनो? शतक कोणती आहे? 9 आहे. शतक आणि दशकच्या मध्ये रेष मारली, बरोबर? शतक डाव्या बाजूला घेतला. मला आता जवळच्या शतकात रूपांतर करा सांगितलं. इथं 49 आहे आणि इथं 2 आहे. 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? सांग स्वरा, 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? सर मोठा आहे. अरे 2 हा 2 किती? 5 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? छोटा आहे. मग आता इथं 49 घ्यायचं का 50 घ्यायचं? काय सर? इथं 49 घ्यायचं का 50 घ्यायचं? 50 सर. 50 घ्यायचं. अरे इथं 2 आहे म्हणजे 5 पेक्षा लहान आहे म्हणजे 49च घ्यायचं. 49 शतक. 49 शतक म्हणजे किती? 4900. कळलं? हो सर. दुसरं उदाहरण सांगतो माई. याच उदाहरणात तुम्ही कन्फ्युज व्हाल. थांबा, दुसरं उदाहरण सांगतो. आता हे हजारातलं उदाहरण झालं, शतकातलं झालं. समजा तुम्हाला असं सांगितलं बाळांनो, तुम्ही कन्फ्युज व्हाल तर मग आणखीन प्रश्न. हे बघा, असा एक प्रश्न आहे. 7631 ही संख्या, काय म्हटलंय? ही संख्या जवळच्या कशात रूपांतर करा? जवळच्या हजारात रूपांतर करा. असा प्रश्न आहे. लिहू नका, फक्त बघून घ्या. 7631. मग आता हजारची संख्या कोणती आहे रे? हजार स्थानावर कोणती संख्या आहे? हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे आणि हा हजार आहे. मग हे हजारचं स्थान आहे की नाही बाळांनो? मग इथं हजारच्या स्थानाच्या इथे आणि शतकाच्या स्थानामध्ये रेष मारायची तुम्हाला समजण्यासाठी. समजलं का? 7 हा जो 7 आहे हा 7631 आणि हा हजारच्या स्थानावर आहे. मग इथं रेष मारायची अशी. का बरं रेष मारायची? कारण आपल्याला हजारात रूपांतर करायचंय, जवळच्या हजारात रूपांतर करायचं, बरोबर? समजलं इतकं? एवढं समजलं का? हो सर. ही डावी बाजू समजायची आणि ही उजवी बाजू समजा. मग आता उजव्या बाजूचा जो पहिला अंक आहे तो 5 पेक्षा मोठा आहे का लहान आहे हे बघायचं. मोठा. 5 पेक्षा लहान आहे. दोन्ही पैकी एक बघायचं. मोठा आहे का पहिला अंक बघायचा. हा मोठा आहे का लहान आहे? सर मोठा आहे. मोठा आहे.
मोठा आहे म्हणजे मोठा आहे त्याच्यामुळं 5 पेक्षा मोठा असल्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये 1 मिळवायचा. कशामध्ये? या हजारामध्ये, कारण आपल्या हजारात रूपांतर करायचंय. 7 आणि 1 8, आणि हे जे आहेत बाकीची संख्या त्या 0 होतील, म्हणजे 8,000 होईल. जवळच्या हजारात रूपांतर म्हणजे किती होईल मग त्याचं रूपांतर? 8,000 होईल. 8,000. सही समजलं का? सर. सर. पुढचा प्रश्न बघा. असं तुम्हाला सांगितलं 49 पॉइंट, एक मिनिट फक्त. अरे माईक बंद कर. 49.6, सॉरी 49 पॉइंट नका, पॉइंट नंतर घेऊ. 49 गुणिले 51 गुणिले 19 ह्याचा गुणाकार करा असं सांगितलं. काय करा सांगितलं? गुणाकार करा सांगितलं. आणि कसं करा सांगितलं? अंदाजे करा. काय सांगितलं? अंदाजे करायचं. मग आता तुम्ही 49 ला 51 गुणाकार करणार, जे उत्तर इथं येईल त्याला परत 19 ने गुणाकार करणार, आणि मग तुमचं उत्तर येईल. बरोबर? हे अंदाजीकरणामध्ये गरज आहे का रे आपल्याला तशी? मग आपल्याला अंदाजे घ्यायचं. 49 म्हणजे कोणत्या संख्येच्या जवळ आहे? 50च्या जवळ आहे का 40च्या जवळ आहे 49? 50च्या. बरोबर ना? म्हणजे इथं 4 आहे आणि हा 9, हा 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं 50 झालं. समजलं? समजलं का? हो सर. आता हा 51 आहे, हा 51 आहे. हा 50च्या जवळ आहे का 60च्या जवळ आहे? 50च्या. कारण इथं 1 आहे बघा, 1 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे हा 50च्या जवळ आहे. कळलं? आणि हा 19 आहे, हा कोणाच्या जवळ आहे? 10च्या जवळ आहे का 20च्या जवळ आहे? हा 1 आहे, आणि हा बघा 9 आहे. हा 9 आहे, 9 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं किती होईल रे बाळांनो? 20 होईल. मग आता गुणाकार करताना तुम्हाला सोपं जाईल की नाही? 5 5 25, 25 दोन्ही 50, आणि ह्याचा 0, ह्याचा 0 आणि ह्याचा 0. 1 2 3. 25,000. 25,000. 50,000. अरे 25 25, 5 5 25, 25 दोन्ही 50, आणि तिघातले 0 म्हणजे 50,000 रुपये. हा, कळलं? 15,000. चला आता पुढचं एक असंच उदाहरण आहे. समजा आता हे बघा, उदाहरण असं आहे बाळांनो, 49.6 गुणिले 10.2 वजा 7.1 गुणिले 29.7 वजा 5.1 गुणिले 20.1. ह्याला फक्त तुम्हाला सांगितलं की अंदाजीकरणानुसार उत्तर सोडवा. आता बघा इथं किती आहे बाळांनो? ही संख्या किती आहे वाचा? 49. 49. सुशील, तुझा माईक आणि कॉम्प्युटर चालू असल्यामुळे डबल आवाज येतो. तू बोलूच नको, किंवा माईक बंद करून कॉम्प्युटर बंद करून बोल. बरं आहे. डबल आवाज येतो. हा 49 आहे, बरोबर ना बाळांनो? आणि हा किती आहे रे? सर 6. मग 49 आहे आणि हा 6 आहे, मग 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? मोठा. मग हा 49 जशाच तसा राहील का 50 होईल? हा 50. ओके, समजलं? हो. आता गुणिलेला गुणिले हा 10.2, हा 10 आहे आणि हा 2 आहे. मग राधिका सांग बरं, हा 11 होईल का 10 होईल? राधिका 10. किती होईल? 10 सर. कारण हा जो 2 आहे तो 5 पेक्षा लहान आहे, म्हणून त्याचं किती होईल? 10 होईल. किती होईल? 10. वजाबाकीला वजाबाकी. नंतर बघा 7.1 आहे, मग 7.1 म्हणजे हा 1 आहे, 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? लहान. म्हणजे किती होईल? म्हणजे हा किती होईल मग? 7 होईल का 8 होईल? लहान असेल तर काय होईल? 7. 7 होईल. 7. गुणिलेला गुणिले हा 29 आहे आणि हा 0.7 आहे,
मग 29 किती होईल? हा 7 म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे किती होईल? 29च्या पुढची संख्या 30. हा, हे वजाला हे वजा, हा 5.1, हा 1 5 पेक्षा लहान आहे, म्हणून 5 होईल का 6 होईल? 5. 5. त्याच्यानंतर हा 20.1, हा 1 5 पेक्षा लहान आहे, मग 20चं 20 होईल का 21 होईल? 20 गुणिले 20. आता कळालं? समजलं का अंदाजीकरण? मग आता आपल्याला संख्या माहित झाल्यात, याचा पहिला गुणाकार करा. 50 गुणिले 10 म्हणजे किती उत्तर येतं? 500. वजाला वजा, 7 ला 7, 30 ला 30, वजाला वजा, 5 ला 5, गुणिले गुणिले, 20 ला 20. नंतर पहिले गुणाकार करायचा असतो, मग 500 ला 500, वजाला वजा, आणि याचा गुणाकार करा दोघांचा, 7 21 म्हणजे 210, वजाला वजा, 5 गुणिले 20 ला 20. नंतर वजाबाकी नाही करायची, पहिले गुणाकार करायचा, बरोबर? 500 वजा 210 वजा 5 गुणिले 20 म्हणजे काय? 20 100. नंतर मग काय करायचं? या पहिल्यांदा 500 मधून 210 घालवायचे, 500 मधून 210 घालवतात नसं तर उभी मांडणी करायची. 500 मधून 210 घालवायची, शून्यातून शून्य गेला शून्य, याच्यातून जात नाही म्हणजे हा इथं होतं 4 आणि इथं होतं 10, बरोबर का? 10 मधून 1 गेला 9, 4 मधून 2 गेले 2, म्हणजे 290. 290 वजा 100. हे जर करतात नसेल तर परत वजाबाकी करा. शून्यामधून शून्य गेला शून्य, 9 मधून शून्य गेला 9, 2तून 1 गेला 1, म्हणजे किती उत्तर आलं? 190. मग अंदाजीकरण करण्याप्रमाणे जर तुम्हाला करायला सांगितलं तर जवळपास कोणतं उत्तर येतं हे तुम्हाला तिथं कळतं, म्हणून त्याला म्हणतात आपण अंदाजीकरण. अंदाजे म्हणजे अंदाजे जर आपण सांगितलं तर ह्याचं गुणाकार, ही जर पदावली सोडली तर किती उत्तर येईल? तर अंदाजे 190च्या जवळपास त्याचं उत्तर येईल, असं त्याला अंदाजीकरण म्हणतात. आता या गणितामुळे सगळं समजलं का? आता कोणाला समजलं नाही? हो सर. असं कोण आहे का समजलं नाही? हो सर. अरे ज्याला समजलं नाही त्यांनी फक्त माईक चालू करून सांगा का मला समजलं नाही. आहे कोणी? नाही. ओके, आता याच्या पुढे कोणताही प्रश्न आला तर स्वतः सोडता येईल? हो सर. ओके ठीक आहे, चला आपण आपला प्रश्नपत्रिका घेऊन जाऊ. समजलं बाळा? महत्वाचं म्हणजे समजलं पाहिजे. जे नव्हते होते क्लासला सुरुवातीपासून तरी सुद्धा आता आपण त्याच्यामध्ये शिकवलं. ओके, आता बघा, हा एक प्रश्न आहे, चला. हा प्रश्नाचं उत्तर पाठवा. आज आदर्श नाहीये. चला या प्रश्नाचं उत्तर पाठवा. शुभ्रा प्रश्न वाच. शुभ्राला उत्तर आलं नाही का? शुभ्रा गेली? शुभ्रा सर बाहेर आहे. बाहेर आहे का? ठीक आहे, ओके ठीक आहे, चला. चला, माने मनीषा म्हणते. हा माने सांग. माने हॅलो. वाच, प्रश्न वाच. दोन संख्यांची बेरीज 7,32,145 असून त्यातील एक संख्या
दुसऱ्या संख्येपेक्षा 4553 ने मोठी आहे तर मोठी संख्या आहे. मग आपल्याला काय सांगितलं? मोठी संख्या शोधायला सांगितलं. बरोबर. प्रश्न काय म्हटलंय? दोन मोठी संख्यांची संख्या बेरीज शोधायला सांगितली. सांगितलं. दोन संख्यांची बेरीज सांगितली. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 4553 मोठी आहे सांगितलं, तर मोठी संख्या शोधायला सांगितली. आपल्याला एवढं माहित झालं का आता दोन संख्या आहेत. किती संख्या आहेत एकूण? 2. बघा, एक आहे लहान संख्या म्हणूयात आपण तिला. काय म्हणूयात? एक आहे आपली लहान. समजून लहान. लवकर समजावं आणि हे गणित तुम्हाला कधी जरी आलं तर तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला या सोप्या पद्धतीने सांगतोय. लहान संख्या, एक आहे लहान संख्या आणि दुसरी कोणती आहे रे? मोठी संख्या. एक आहे मोठी संख्या. बरोबर का? हो. आणि या दोघांची बेरीज किती आहे? या लहान संख्येची आणि मोठ्या संख्येची बेरीज किती आहे? बेरीज 7,32,100. 7,32,145. एवढं कळलं? या दोन संख्यांची बेरीज एक लहान आणि एक मोठी आहे. त्याची बेरीज किती आहे? 7,32,145 आहे. आणि एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 4,553 मोठी आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा केली, बरोबर ना? मग उत्तर येते. मोठी संख्या वजा लहान संख्या जर केली, मोठ्या संख्येतून जर लहान संख्या जर वजा केली, मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा केली तर त्या दोघांमधला फरक किती येतो? 4,553. जे गणित सांगते त्या गणिताप्रमाणे मी लिहिलं. बरोबर. दोन संख्यांची बेरीज 7,32,145 आहे. हो. आणि मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यातला फरक 4,553. 4,553. कळलं एवढं? हो. मग या दोघांची वजाबाकी करायची. आता आपल्याला लहान संख्या पण माहित नाही, मोठी संख्या पण माहित नाही. माहितीये का? नाही. मग आपण असं जर केलं, कोणत्या तरी एका संख्येला जर एक्स मानलं तर आपल्याला येईल का नाही? हो. मग आपण काय करूयात? हे बघा, आपल्याला काढायची मोठी संख्या 6. बघा, ही मोठी संख्या, ही काय आहे? मोठी संख्या. या मोठ्या संख्येला आपण काय म्हटलं? यक्स म्हटलं. काय म्हटलं? यक्स. तर लहान संख्या काय होईल रे? लहान संख्या काय होईल? जी संख्या आहे यक्स, याप्रमाणे बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागेल ना. ही मोठी संख्या आपली यक्स, आणि तिच्यामधून काय वजा करावं लागेल? छोटी संख्या. लहान संख्या. हा, लहान संख्या. मग आता आपण बघा, मग लहान संख्या म्हणजे जर काढायची असेल तर काय करावं लागेल? ही जी मोठी संख्या आहे त्याच्यामधून हा फरक काढावा लागेल, वजा 4,553. बरोबर का? हो. मोठ्या संख्येपेक्षा लहान संख्या जर आपल्याला काढायची असेल, मोठी संख्या जर एक्स म्हटलं तर लहान संख्या काय होईल? मग एक्स मधून 4,553 जर वजा केलं, बघा, ह्याच्यातून हे वजा केलं काय, त्याच्यातून ते वजा केलं काय, दोन्हीचं उत्तर सारखंच आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर ना? हो. म्हणून लहान संख्या बरोबर काय आलं? मग एक्स वजा 4,553. 4,553 आलं. मग ह्या दोघांची बेरीज आपण इथं पहिल्या इथं वाक्यात दिलं बघा. इथं लहान संख्या आणि मोठ्या संख्येची बेरीज किती आहे? 7,32,000 आहे. मग आपण काय करूयात? मग आपण याला काय करूयात? बघा, दिसतंय ना स्क्रीनवर? हे बघा, पहिली संख्या मोठी एक्स एवढी, त्याच्यानंतर दुसरी संख्या काय? एक्स वजा 4,553. या दोघांची बेरीज किती येते दीदी? 7,32,145. मग आता ह्या एक्स आणि एक्स ची बेरीज किती होते? 2x होती. 1x 2x. बरोबर ना? हा एक आंबा, हा दुसरा आंबा, एक आंबा एक आंबा, किती आंबे होतील? 2. म्हणजे एक एक्स आणि दुसरा एक एक्स, म्हणजे किती होतील एकूण? 2x. वजाला वजा 4,553 वजाला बरोबरला बरोबर 7,32,145 ला 145. मग हा वजा आहे, मग जो तो हा डाव्या बाजूत आहे, तो उजव्या बाजूत गेला तर काय होतो? 7,32,145. असं तसं ठेवलं. हे 2x इकडे ठेवलं आपल्या आपल्या जागेवर, आणि हे वजा
4553 आहेत, ते इकडे गेल्याच्या नंतर काय होतील रे? अधिक होतील. 4553 अधिक होतील. मग आता बघा यांच्या दोघांची बेरीज करा. बघा मी उभ्या मांडणीत करतो, ज्याला जमत नाही त्यांनी. 7,32,145 अधिक 4,500, एक मिनिट बघा, 4,553. दिसत नाहीये, जरा इकडे घ्या. दिसत का? बघ दिसायला लागलं. मग 5 आणि 3 ची बेरीज 8, 4 आणि 5 ची बेरीज 9, 1 आणि 5 ची बेरीज 6, 2 आणि 4 ची बेरीज 6, 3 ला 3, 7 ला 7. मग उत्तर किती आलं आपलं? 2x बरोबर किती आलं उत्तर? 2x बरोबर यांची बेरीज जी आली आपली ती किती आली मग? 7,36,698. मग x ला x हा 2 गुणाकारात आहे. 2x म्हणजे काय असतो? 2 आणि x चा गुणाकार असतो. 7,36,698 ला 698. हा गुणाकारात जो 2 आहे तो कुठे इकडे आल्यानंतर काय होतो रे? भागाकारात. भागाकारात. मग याने भाग द्या. बे एक बे, बेत्रिक 6, 1 उरला 13 झाले, बे सख 12, 1 उरला 16 झाले, बे आठे 16 बरोबर. बेत्रिक 6, बेचोक 8, 1 उरला 18 झाले, बे नवे 18. x बरोबर किती आलं मग? 3,68,349. मग आपल्याला काय सांगितलं? x म्हणजे काय? आपली मोठी संख्या आहे. मग आपली मोठी संख्या किती आहे मग? 3,68,349 आहे का ऑप्शन मध्ये आपल्या? 3,68,349 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे? 1. बरोबर आहे का? हो. समजलं? समजलं का? सर मला नाही समजलं. ठीक आहे, चैतन्यला समजलं नाही. ओके सर थांबा मी लिहून घेतो. हा लिहून घ्या. हे फक्त समजून सांगण्यासाठी सांगितलं. मोठी संख्या बरोबर x आहे ना, तिथून नाही समजलं. मोठी संख्या x बरोबर म्हणजे गणित समजलं नाही ना तुला. मोठी संख्या x आहे म्हणजे तिथून समजलं नाही म्हणजे तुला गणित समजलं नाही. सर मला पण नाही समजलं. वा वा छान. परीक्षा येईपर्यंत समजेल ना गणित? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. हो सर. अरे बाळांनो, मी तर 3,86,000 ऐकलं बरं का. 3,68,000 उत्तर आहे. 86 ला ते मला ऑप्शन दिसत नव्हतं ना. चैतन्य आणि ज्याला समजलं नाही त्यांनी इथं बघा. चैतन्य कोणाला समजलं नाही? सुशील. चैतन्य सुशीलला. स्वरा समजला ना ग? हो सर. सुशील तुझ्याकडे 10 चॉकलेट आहेत. किती चॉकलेट आहेत सुशील? 10. त्याच्यापैकी 2 चॉकलेट तू कोणाला दिले? दुसरा कोणाला समजला नाही तो? चैतन्य. हा चैतन्यला दिले. तर तुझ्याकडे किती शिल्लक राहतील रे? 9. 10 मधून 2 गेले तर 9 राहतात. नाही 8. मग तुझं लक्ष कुठे आहे? तुझं जर 10 मधून 2 गेलं तर 9 येतं तुझं उत्तर. तुला कसं समजणार आहे?
हा, 10 मधून 2 गेले, किती राहतील रे तुझ्याकडे? 8. 8. बरोबर. हो सर. 10 कोणाकडे होते चॉकलेट? माझ्याकडे. हा, सुशील. 2 चॉकलेट कोणाकडे होते? चैतन्य. किती शिल्लक राहिले? 8. आणि असा मी तुला प्रश्न विचारला, सुशीलकडे 10 चॉकलेट होते, त्यांनी चैतन्यला काही चॉकलेट दिले, तर त्याच्याकडे 8 चॉकलेट शिल्लक राहिले, तर आपण काय केलं असतं मग? वजाबाकी. असंच केलं असतं ना. सुशीलकडे 10 चॉकलेट आहेत, त्याने काही दिले, काही चॉकलेट दिले, म्हणजे एक्स चॉकलेट दिले, तर त्याच्याकडे किती चॉकलेट राहिले मग? 8. 8. मग हा वजा एक्स जर उजव्या बाजूत गेला तर काय होतो? एक्स. आणि 10 ला 10, आणि हा 8 आहे तो वजा 8 होतो. म्हणजे नाही, अरे वजा 2 आणि 8, 10 मधून 2 काढले काय, 10 मधून 8 काढले काय? बरोबर का? 10 मधून 2 काढले तर 8 येतं, आणि 10 मधून 8 काढले तर 2 येतं. म्हणून तुला सांगितलं, मोठी संख्या जर एक्स आहे, हे बघ, मोठी संख्या एक्स जर पकडली तर दुसरी संख्या तिच्यापेक्षा 4553 मोठी आहे. मग लहान संख्या काय होईल? त्या एक्स संख्येमधून जर 4553 जर वजा केलं तर लहान संख्या येईल. कळलं का? हो सर. हा, मग या दोन संख्यांची बेरीज केली, ते सांगितलं दोन संख्येची बेरीज किती आहे? ही एक्स, म्हणून इथे एक्स लिहिला, आणि ही दुसरी लहान संख्या किती आहे? एक्स वजा 4553 लिहिला. दोघांची बेरीज केली, आणि त्याच्यानंतर काय केलं? जे आपण पुढे पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने पुढे गेलो. काय समजायचं, काय सांग बरं त्याच्यामध्ये? चैतन्य बोल आता, बोल ना. समजलं. सुशील समजलं सर. तुमच्या दोघांची शाळा एकच आहे का रे? नाही सर. हा, तुझी शाळा कुठे आहे? मी नणंद मध्ये राहतो. कुठं? नणंद. आणि जिल्हा? लातूर. आणि सुशील? सर मी सुशील बोलत आहे. हा, दुसरा कोण होता? चैतन्य. चैतन्य कुठे राहतो रे? चैतन्य काय सर? राहतो कुठे तू? मी करमाळ्याला राहतो. कुठं? करमाळा. लातूर, करमाळा, सोलापूर. तर करमाळा आमचा तालुका आहे. करमाळ्याच्या मध्ये सालसे म्हणून गाव आहे, तिथे राहतो. तू लक्ष देत नाही मग. अरे सोपं आहे गणित, काय नाही, सोपं आहे. तुम्ही लक्ष देत नाही दोघ जण. तुम्हाला इकडे कमेंट टाकणे, माईक चालू करणे, टॅ 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 आवाज करणे, हे लवकर सुचतं. त्याच्यामुळे तुमचं लक्ष नाही याच्यामध्ये, गणिताकडे. सॉरी सर. हा, तुम्ही गणिताकडे लक्ष देऊन जर व्यवस्थित वहीवर लिहिलं असतं ना वर्षभर, तर तुम्हाला पण असं जमलं असतं गणित. बरोबर ना सुशील? हो सर. मी तुम्हाला म्हणजे रागावून बोलत नाही. अरे पण लक्ष द्या, कुठं पण असू द्या, शाळेत असू द्या, वर्गात असू द्या, खेळण्यामध्ये असू द्या, कोणत्याही गोष्टीकडं मजाक म्हणून नाही बघायचं. सिरियसली अभ्यास करायचा. 1 तास आपण बसतो ना, तर तो सिरियसली बसायचा. किंवा मग आईला किंवा बाबाला सांगायचं, मी एक सिरियस बसू शकत नाही. आपलं शिकण्याचं वय आहे बाळांनो. आपण या वयात जर शिकलो नाही तर नंतर कधी शिकणार नाही. तुझे पप्पा पण तेच सांगतील तुला, तुझी मम्मी पण तीच सांगेल, बाबा ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळेस लक्ष देऊन अभ्यास करा. पिक्चर बघताना कोणी सांगता का रे, हे पिक्चर छान पैकी लक्ष देऊन बघा? नाही म्हणता सर. का? मग कसे नाही. बघता तुम्ही लक्ष देऊन? रील्स बघताना तुमच्या हातात जर मोबाईल दिला आणि तुम्हाला सांगितलं लक्ष नको देऊ, तुम्हाला पाणी पाणी पाहिजे का म्हणून जर विचारलं तरी तुम्हाला कळत नाही. रील्स बघताना जेवण पाहिजे का म्हणून सांगितलं तरी कळत नाही. एवढं लक्ष असतं तुमचं त्याच्यामध्ये. मग आपल्या अभ्यासाकडे पण तेवढंच पाहिजे ना, का हो सर. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे? अभ्यासाकडे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. हा, असं म्हणजे समजदार आहेत रे बाळांनो तुम्ही सगळेजण. तुम्हाला सगळं समजतं. बरोबर ना? हो सर. हा. परीक्षा जवळ आल्यात, अभ्यास करा. बाकीच्या गोष्टींकडे थोडं कमी लक्ष ठेवा. आणि ही वेळ वाया गेली तर परत तुम्हाला ही परत वेळ येत नसते. झालं का रे बाळांनो लिहून? हो सर. हो सर. सगळ्यांचं हो झालं? सर.
हो सर. ओके ओके ठीक आहे, चला झाला असेल तर पुढचा प्रश्न करू. 48 प्रश्न करा ना. अरे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आपण 1.5 तास क्लास घेतो बाळा. लक्षात आलं का? आपला जर वेळ अशा जर गोष्टीसाठी आता परीक्षेच्या टायमाचा वाया गेला तर चांगल्या पोरांना तो जो अभ्यास राहिला तो राहूनच जाईल. चला 47 प्रश्न झालाय. 48 प्रश्न. अशा अनेक कठीण प्रश्न येणार आहेत पुढं, म्हणून आपण तयारीत राहा. सर बोल बाळा. या क्वेश्चन आन्सर मी सांगू? हो हो विचारतो. टाका उत्तर. चला किती आलं तुमचं उत्तर? हा सांग साई, किती उत्तर आलं? सर आन्सर आहे सी. सी उत्तर आहे का? बरं ठीक आहे. बघा काय सांगितलं त्यांनी, बघा हे 196.196 भागिले 14 आणि गुणिले 100, सॉरी 1000. किती? 1000. समजलं का एवढं? हो सर. एवढं समजलं का सांगा? हो सर. मग हा 196.196 आहे. त्याला मी असं लिहू शकतो का? त्याच्यात जर किती दशांश चिन्ह आहे तर याच्या पुढे दशांश चिन्हाच्या पुढे संख्या किती आहेत? 1 2 3. म्हणून मी काय केलं, 196 आणि पुढची संख्या आहे 1, त्याच्या पुढची संख्या आहे 9, त्याच्या पुढची संख्या आहे 6, अशी लिहून घेतली. आणि हा जो दशांश चिन्ह आहे ना बाळांनो, तो घालवायचा आहे मला. तर मी काय करेल, याला भागाकार करेल. काय करेल? अपूर्णांकात लिहिल. हा दशांश अपूर्णांक आहे, याला आपण व्यवहारी अपूर्णांकात लिहिला. 1 लिहिला आणि जेवढ्या संख्या त्याच्या पुढे आहेत, किती आहेत? जेवढ्या संख्या त्याच्या पुढे आहेत, जेवढ्या संख्या त्याच्या पुढे आहेत, जेवढ्या संख्या त्याच्या पुढे आहेत तेवढे त्याच्या पुढे शून्य द्यायचे. 1 2 3. हे समजलं का सांगा मला? हो सर. समजलं? हो सर. हा भागिलेला भागिले हा किती आहे रे? 14 गुणिलेला गुणिले 1000. एवढं लिहिलं. आता कळलं हे? 14च्या खाली काहीच नसतं म्हणजे किती असतो रे? 1 असतो, तुम्हाला माहिती आहे. मग आपण अपूर्णांकाचा भागाकार करताना शिकलोत. जर इथं भागाकार असेल तर काय करायचे? पहिली संख्या आपण आता ही पदावली सोडवणार. 1,96,196 भागिले 1000 गुणिले करणार. हा 1 अंशात जाणार आणि हा 14 कुठे जाणार? छेदात जाणार. कळलं का? हे समजलं का आता ही स्टेप? अरे ही स्टेप समजली का साई? हो सर. कोणाला समजली नाही? अरे 14 भागतो. 14 भागाकार केला होता इथं, बरोबर ना? या ठिकाणी 14 भागाकार केला तर आपण त्याला अपूर्णांकात दिलं तर त्याच्या उलट लिहितो आपण, गुणाकार व्यस्त संख्या लिहितो. इनवर्स म्हणतात त्याला. गुणाकार रूपात लिहिलं तर 1/14. कळलं का स्वरा? हो सर. आणि गुणिले किती रे? 1000ला 1000. 1000च्या काहीच खाली नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. इथं पण 1 असतो, इथं पण 1. मी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलं आता फक्त. समजलं? समजलं का एवढं? हो सर. हा, मग हे 1000 कटला, हो हे सर. 1000 कटला, बरोबर. आता किती राहिले रे? 1,96,196. 1,96,196 भागिले किती राहिला? 14. किती राहिला? 14. आता 14 ने भाग द्या. 14 1 14,
14 एक 14. इथं 19 मधून 14 गेले तर 5 उरले. किती झाले? 56. किती झाले? 56. 14 एक 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिकम 42, 14 चोक 56. मग 1 ला भाग जात नाही म्हणून इथं किती आला? 14 शून्य शून्यचा भाग द्यायचा. परत 19 झाला. मग काय? 14 एक 14, 5 उरले 56 झाले. 14 चोक 56. म्हणजे 14,014 त्याचं उत्तर येतं. समजलं का? समजलं का? हो सर. समजलं? हो सर. हो सर. हो सर. हो सर. किंवा तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने करतो म्हटलात, माईक बंद करा रे, तर काय करायचं? 196.196 ला डायरेक्ट 14 ने भागायचं. कितीने भागायचं? 14 ने भागाकार करायचा. इथं भागाकार आहे ना, भागाकार. तुम्हाला दशांशचा भागाकार येत असेल तर 14 एक 14, 14 एक 14, 5 उरले. 14 चोक 56, दशांशला दशांश. इथं 1 आहे, 14 शून्य शून्य. मग नंतर 19 झाले. 14 एक 14, 5 उरले, 56 झाले 14. मग किती आलं? 14 दशांश चिन्ह 014 गुणिले 1000. मग आपण काय करायचं? 14,014 संख्या लिहून घ्यायची. 1 2 3 शून्य लिहून घ्यायचे. 1 2 3 आणि दशांश चिन्ह 1 2 3 नंतर हे 3 आहेत ना दशांश नंतर संख्या. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे इथं दशांश चिन्ह येतो. म्हणजे तरी पण तुमचं उत्तर येतं 14,014. ही पद्धत सोपी आहे. ज्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार येतो त्यांना. ज्यांना येत नाही त्यांना असं पण केलं तरी चालतं. दोन्ही पद्धतीने करा. दोन्ही पद्धतीने तुम्हाला सोप्यात सोपी असेल ती येणार आहे. बघा याने किती छान केलं. सुशीलने सांगतो 14,014. हा, त्या पद्धतीने पण बरोबर आहे. आदर्श बोल. सर मी दुसरी स्टेप घेऊन लिहून घेतो. हा छान. ती पद्धत ना एकदम सोपी आहे आणि ते लवकर होत. पहिल्यांदा 196.196 ला भागाकार द्यायचा 14 ने. डायरेक्ट आपला 196 पर्यंत भागायचं. जिथं दशांश चिन्ह आला का दशांश चिन्ह द्यायचं उत्तरामध्ये आणि मग हे करायचं. नंतर हे 3 शून्य आहे तिथं त्या 1000 ने गुणाकार करायचा आणि मग तुमचं 14,014 उत्तर येते. स्वरा समजलं का दोन्ही पद्धती? हो सर. ओके. हो सर. ओके छान. लिहून झालं का सांगा, मी दुसरा प्रश्न घेतो. सर पुस्तक. ओके. सर आदर्श झालं. झाला? आदर्श आदर्श हो सर झालं लिहून. ओके. आदर्श आरोही झालं का लिहून? हो सर झालं. चला आरोहीचं झालं. चौदा हे कोणता ऑप्शन नंबर आहे रे? ऑप्शन क्रमांक सी, साई म्हणले सर का? आदर्श हा सर. पुसू का? हा. चला पुढचं गणित देतो.
चला राधिका प्रश्न वाच आणि बाकीचे उत्तर पाठवा. 4, 16, 36 या रचनेतील पुढील 3 अंक आहेत. बघा पहिला आहे 4, नंतर दिला 16, नंतर दिला 36. याच्या पुढील 3 अंक कोणते कोणते आहेत म्हटलं? इथे एक रिकामी जागा दिली त्यांनी, 3 अंक काढायचे तुम्हाला, इथले एक काढायचे, इथले एक काढायचे. हा बुद्धिमत्तेचा सारखाच प्रश्न आहे, पण तो तुम्हाला वर्ग स्वरूपात विचारला. 4 कोणाचा वर्ग आहे रे? सर मी हा सांगू क्वेश्चन? हा सांग. आदर्श 4 कोणाचा वर्ग आहे सांग आदर्श. सर 2चा. 2चा वर्ग आहे. 16 कोणाचा वर्ग आहे? सर 4चा. 4चा वर्ग 16. 16. 36 कोणाचा वर्ग आहे? 6. 36 6चा वर्ग आहे. आणि मग तुम्हाला इथं तुम्हाला लक्षात येतं काय की 2 ही 4 ही समसंख्या आहे, ती 6. पुढची संख्या किती असणार आहे? 8. 8चा वर्ग किती आहे मग? 64. आपण लिहायची तर पहिली संख्या येणार आहे 8चा वर्ग 64. बघा बघा चैतन्य, बघा बघा चैतन्याचा आवाज. सर माझा आवाज चालू नव्हता. ओके ठीक आहे. मग माईक बंद कर ना, माईक बंद कर ना. सर बंदच आहे. अरे आता पण बंद असू दे रे चैतन्य. 8चा वर्ग किती? 64. आता 6च्या पुढे 8 झाला. 8च्या पुढे कोणती संख्या येतो? 10. 100. 10चा वर्ग 100. आरोही तुझा आवाज येतोय. आरोही तू बंद कर माईक आहे. आरोही आरोही. नंतर पुढे 10च्या पुढची संख्या कोणती? 12. 12चा वर्ग 144. सर ऑप्शन सी. मग बघा 64 ऑप्शन नंबर सी मध्ये आहेत. साईने बघा बरं किती कमेंट टाकलंय? 1 2 3. म्हणजे साईला असं वाटतं का 3 कमेंट टाकल्या म्हणजे उत्तर बरोबर आहे. बरोबर ना साई? एका वेळी एक कमेंट आणि माईक एकाने चालू केल्यानंतर बाकीच्यांना समजला प्रश्न 49वा? हो सर. चला पुढं. सर थोडं लिहून घ्यायचं होतं. काय थोडं लिहून घेतो? 2 4 6 8 10 12चा वर्ग काढ आणि पुढच्या संख्या काढ. 4 दिवस झालं प्रश्नपत्रिका तीच घेतोय आपण. सोपं आहे ते. कोण बोललो ते? कोण बोललो थोडं लिहून घेतो? सुशील का? अरे मूळ आपल्या ज्या समसंख्या आहेत त्यांचा वर्ग येतो. प्रश्नपत्रिका आहे ना तुझ्याकडे? सोपं आहे ते. 2चा वर्ग, नंतर 4चा वर्ग, नंतर 6चा वर्ग, नंतर 8चा वर्ग, 10चा वर्ग, 12चा वर्ग. एवढं सोपं आहे. त्यांना काय लिहून घेतो? स्वरा प्रश्न वाच. आगगाडीचा वेग सेकंदाला 25 मीटर आहे, तर तिचा ताशी वेग किती? बघा आगगाडीचा जो वेग आहे, एक आगगाडी म्हणजे काय माहितीये का? हो सर. काय? ट्रेन. रेल्वे. ट्रेन. रेल्वे. ओके. आगगाडीचा वेग आहे 25 मीटर सेकंद प्रति सेकंद. पण आपण वेगाचं आपलं काय असतं रे? वेग कशात मोजतो आपण? वेग हा प्रति किलोमीटर प्रति तास याप्रमाणे मोजतो. किलोमीटर पर आवर. मग त्याने काय सांगितलं? 25 मीटर ला एका सेकंदाला ती 25 मीटर जाते, तर तिचा ताशी वेग किती? सेकंदाला 25 मीटर. मग आपल्याला असं करता येईल का रे? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती रे?
मग एका मिनिटाला जर सर काढायचं 60 असेल, सेकंद. अरे आदर्श थांब एक मिनिट, स्वरा बोल. 1 मिनिटाला जर तिचा वेग काढायचा असेल तर काय करावं लागेल स्वरा? सेकंदाला 25 जाते, मग सेकंदाला 25 जाते, आणि मग मिनिटाला किती जाईल? मग एका मिनिटामध्ये किती सेकंद राहतात? 60. म्हणून आपण 60. काय करायचं? 25 गुणले 60 60. करायचं. मग आपल्याला जर 1 तासाला काढायचं असेल, एका मिनिटाला एवढं आलं, बरोबर का? मग आता हो 1 सर. तास, 1 तासाला जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? सर म्हणजे अगोदर आपले 25 गुणले 60 आहेत. हो मग एका तासामध्ये किती मिनिटं राहतात? सर 60 मिनिटं. म्हणून 60 काढावं लागेल, सर बरोबर? 25 गुणिले 60च करावं लागेल. नाही बाळा, हे तर तुझं 25 सर, मीटर हे सेकंदचं 25 पण मीटर घ्यायला हे लागेल सेकंदाला ना. आहे बाळा. हे बघ मग लक्षात आपल्याला घे, डबल 60 गुणिले करावं लागेल. 1 सेकंद बरोबर 25. मग 1 मिनिट बरोबर काय होईल? मग त्याचा वेग जर काढायचा असेल 1 मिनिटाला, तर तिला 25 गुणिले जो एका सेकंदाचा आहे गुणिले 60 सेकंद करावं लागेल, म्हणजे 1 मिनिट झाला. हो मग 25 गुणिले 60 हे एका मिनिटाचंही आहे. मग तासासाठी काय करावं लागेल? पुढचे 60 एका तासामध्ये 60 मिनिट असतात, मग परत 60 ने गुणाकार करावा लागेल. मग आता गुणाकार जर केला, 25 आणि 6चा गुणाकार केला तर बघा, 25चा पाडा 6 पर्यंत म्हणा, 25 150, आणि हा 150. शून्याला शून्य, म्हणजे 1500 आले. 1500 गुणले 60. 60. मग परत काय करायचं? हा 3 शून्य लिहून घ्यायचे, 1 2 3. 15चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा, 15 90. 90,000 मीटर उत्तर येतं आपलं. आपण कशावर काढलं? मग आता मीटर काढलं. काय काढलं? मीटर. मीटर आहे, सर मग मीटर काढलं. 90. पण तुमचा वेग कसा काढायचा आहे? ताशी वेग काढायचा आहे प्रति किलोमीटरला. मग काय करावं लागेल? एका मीटर मध्ये किती मीटर असतात रे? 1000 मीटर असतात. 1000 म्हणून या मीटर. 90,000ला 1000ने 90. भागाकार करायचा, म्हणजे हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, म्हणजे किती आला? 90 किलोमीटर 90 किलोमीटर पर तास तिचा प्रति वेग आला. तास. मग असायचा ऑप्शन कुठं आहे रे? ऑप्शन क्रमांक सर 1. 1 मध्ये. कळाला? हो सर. लिहून घ्यायचं तर लिहून घेऊ शकता, नसेल तर पण दुसरं पुढचं काही लिहू. सर सर थोडस लिहायचंय. बाकी आहे. लिहा, सर लिहायचंय, थांबा ना. लिहि. हे लिहून घे गणित, हे महत्वाचं आहे, लिहून घे. हा, कळलं का सर स्वरा? झालं. हो सर. स्वरा, हा सेकंदाला बघ, कधी पण आपलं काय सांगितलंय? एका सेकंदाला त्यांनी 25 मीटर सांगितलं. मग एका एका मिनिटाला जर म्हटलं तर काय होईल? मग 25 गुणिले 60 होईल. एका तासाला म्हटलं तर हे 60 सेकंद आणि हे 60 मिनिटं त्याची, मग 25 गुणिले 60 गुणिले 60. मग ह्याचा गुणाकार करायचा, तो 90,000 येतो, आणि मग हे मीटर मध्ये उत्तर आलं. आपल्याला तासाचा वेग कशात पाहिजे? किलोमीटर मध्ये. मग एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात, म्हणून 90,000 भागिले 1000, म्हणून 90 किलोमीटर. समजलं? हो सर. ओके. सर झालं पुसा. ओके, आता बोलू नका, 1-2 मिनिटात मी लगेच सर 1 मिनिट. हो हो, काहीच नका बोलू. मला माहिती आहे तुम्हाला किती वेळ लागणार आहे. लिहा. सर झालं. ओके.
आरोही म्हणते क्लासच्या बाहेर होते. स्वराच्या बाजूला घरी बसायला पाहिजे. स्वरा तुम्ही दोघे एकत्र बसायचे असतात. चला पुढचा प्रश्न. चला उत्तर पाठवा. समर्थ उत्तर पाठव. समर्थ चैतन्य गणित केलं का? वही दाखव. चैतन्य वही दाखव. वही सर तो गायब झाला. जाते येईल परत एकदा. बघा गणित बघा. 0.3 अधिक 0.5 हे कंस भागिले 0.2 आणि भागाकारात आहे 0.2 अधिक 0.3 हे कंसामध्ये भागिले 0.5. तुम्हाला जर असं वाटलं की या दोघांची बेरीज किती येते तर असं करून बघ. 0.3 आणि 0.5. 3 आणि 5 ची बेरीज 8. दशांशला दशांश, शून्यला शून्य. ओके म्हणजे अंशामध्ये काय आलं 0.8 भागिले 0.2. त्याच्यानंतर हा 2 आणि 3 ची बेरीज करायचं तर परत करून बघा. 0.2 अधिक 0.3. 2 आणि 3 5. दशांशला दशांश, शून्यला शून्य. मग किती आलं 0.5 भागिले 0.5. ओके मी आता वरची पदावली ती वर सोडवली, खालची पदावली ती खाली सोडवली. पुढे काय करणार? दशांश चिन्हानं कसं भाग द्यायचा असं तुम्हाला वाटत असेल बरोबर ना? तर त्यासाठी काय आहे? सोपं आहे. दशांश चिन्हाच्या जागी फक्त काय करा, हे 8 ला 8 घ्या, हे 2 ला 2 घ्या. बे एक बे, बेचोक 8. म्हणजे ह्या 2 पॉईंट इथं पण दशांश चिन्ह आहे आणि इथं पण दशांश चिन्ह आहे. किंवा तुम्हाला जर तसं लक्षात येत नसेल तर दोघाला पण सारख्याच संख्येने गुणाकार करू शकता तुम्ही. कसा करू शकतो बघा. हा 0.8 आहे, त्याला काय करायचं 0.8 ला
10 ने गुणाकार करा. 10 8 10 80 म्हणजे इथं दशांश चिन्ह आहे म्हणजे 8 आहे. 2 ला पण 10 नेच गुणाकार करा म्हणजे किती येईल 20 आणि दशांश चिन्ह इथं म्हणजे इथं हे 8 आलं इथं 2 आलं. 2 चोक 8 म्हणजे याचं उत्तर किती आलं रे? वरच्याचं भागाकार किती आला? 4 आला. खालच्याचं किती आहे? 0.5 म्हणजे याला पण तसंच गुणाकार करा. 0.5 ला 10 ने गुणाकार करा म्हणजे दोघांची मूल्य सारखे करण्यासाठी दशांश चिन्ह काढण्यासाठी. मग याचं उत्तर तर 50 म्हणजे दशांश चिन्ह 5. मग 5 भागिले 5 म्हणजे 1 4/1 म्हणजे 4. समजलं का? कोणाला समजलं नाही त्यांनी फक्त माईक चालू करायचं, नाही तर नाही चालू करायचं, लिहून घ्यायचं. ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. हा 4 पण 4 हे ऑप्शन पर्यायात नाहीये. अरे 4 दशांश चिन्ह 0 0 म्हणजे 4 ना शुभम. हे बघ 4 दशांश चिन्ह 0 0 म्हणजे किती? 4. तुझ्या घरी असलेली साबण, तुझ्या घरी असलेलं पेस्ट, त्याच्या पुढे बघ अशीच किमती लिहिल्या असतात. 25.00 रुपीज म्हणजे 0 0 म्हणजे काय असतं? दशांश चिन्हाच्या पुढच्या 0 0 ला काहीच व्हॅल्यू नाही म्हणजेच 25 रुपयाला पेस्ट. बघ हा तुला दिसेल त्याच्यावर. सर हा आदर्श सर मी काय केलं माहितीये का? ते वरची जी पदावली होती ना 0.3 प्लस 0.5 भागिले 0.2 तीच पदावली सोडवली तर माझं आन्सर 4.4 आलं. बरोबर. आणि खालचे सर मग मी खालचे सॉल्व नाही केलं तरी ते झालं आन्सर. मग बरोबर आहे की ते चुकलं? चुकलं ना. खालचं पण सोडवावं लागणार आहे. वरची पदावली वर सोडून बघायची, खालची पदावली खाली सोडून बघायची आणि नंतर अंश आणि छेद आहे. मग अंश आणि छेद जसं 4 आणि 1 आलं, वरच्याचं तुझं उत्तर 4 आलं आणि खालच्या पदावलीचं उत्तर किती आलं? 1 आलं. म्हणून तुझं उत्तर बरोबर आलं. जर उत्तर 2 आलं असतं खालच्या पदावलीचं तर तिथं उत्तर किती आलं असतं? मग 4/2. 4/2 म्हणजे काय? 2 दोन्ही 4 म्हणजे उत्तर 2 आलं असतं. असं नाही करायचं. अंशाची पदावली सोडून घ्यायची आणि छेदाची पदावली सोडून घ्यायची. हा सर. आदर्श हा योगायोगानं त्याची खालच्या छेदाची जे पदावली आहे तिचं उत्तर 1 आलं म्हणून तुझं उत्तर बरोबर आलं, नाहीतर आलं नसतं. हा चला लिहून घ्या. आणि आणखीनही तुमचे मित्र 20 जानेवारी पर्यंत टाइम आहे. नवोदयची परीक्षा देणारे असतील, चौथीला असतील, कोणी मंथनची परीक्षा देतंय, कोणी स्कॉलरशिपची देतंय, कोणी बीडीएस देतंय, कोणी एमटीएस ऑलिम्पियाड देतंय, कोणी प्रज्ञा शोधला आहे. सर माझा भाऊ देतो. हा त्या सगळ्या मुलांना सांगा क्लास जॉईन करा. किमान 15-20 दिवस काही जे अभ्यास होईल त्याच्यातून काही समजलं तर काही मार्क्स वाढवतील आपले. कळलं का? गणित समजेल, पुढच्या वर्षी फायदा होईल. गणित काय आपण मरेपर्यंत संपणार नाही. गुणाकार करावाच लागणार आहे. मार्केटमध्ये गेलं तरी गुणाकार करावा लागणार आहे. बरोबर ना? आपलं किती वर्ष वय झालं जरी म्हणायचं असलं तरी आपली जन्मतारखे आणि आताचं वर्ष याच्याची वजाबाकी करावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला गणित कधी सोडणार नाही. त्याच्यासाठी अभ्यास करत राहा. ज्या वयात ते शिकतो आपण ते शिकायचं असतं. झालं गणित? चला पुढं. राधिका दीदी वाच ग प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे. दरवर्षी 10% वाढते तर 1.5 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? पाठवा उत्तर. तुम्हाला काय वाटतं बरं?
पाठवा उत्तर, पाठवा. 2 मिनिटं बघू कसं काय उत्तर काढलं तुम्ही याचं, कोणत्या पद्धतीने काढलं. स्वरा, किती उत्तर आलं तुझं? स्वरा, सर मी काढते. अगोदर सोडवलं नाही प्रश्नपत्रिका? सर थोडी सोडवलेली गणितापासून राहिलंय. बरं ठीक आहे, सोडव. सई, गणित सोडव. शौर्य, किती आलं उत्तर तुझं? शौर्य, शीत, शिवम, श्रावणी, सुशील, किती आलं उत्तर? सर माझं आन्सर 5750 आलंय, पण ऑप्शन मध्ये नाहीये. मग कसं करायचं? शुभ्रा, शुभ्राच होती ना? कोण बोललं? कोण होतं आता? मला बघा, मगाशी बोलत होते. शुभ्रा. हा, शुभ्रा सांग किती? 5750 आलं होतं, पण ते पर्यायामध्ये नाही. हा म्हणजे ही प्रश्नपत्रिका चूक आहे, असं ना? नाही सर, ऑप्शन चूक आहेत. नाही. का पद्धत आली नाही तुला? कसं करायची पद्धत माहित नाही ना? ओके, चला. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. शौर्यला पण आला नाही. शौर्य, तुला सी उत्तर आलं का? शौर्य, सांगशील का कसं काढलास ते? शौर्य, शौर्य सांगशील का कसा काढला ते? शौर्य, शौर्य, शौर्य सांगतो. नो म्हणतो आणि सी उत्तर देतो, म्हणजे उत्तर आलंय का नाही? चल बघा, आपण काय करूयात बघा. हा प्रश्न समजून घ्या, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. बघा आता शुभ्र, शौर्य तुला उत्तर आलं का? शौर्य, आवाज येतोय का शौर्य? शौर्य, उत्तर आलं का? नाही. बरं ठीक आहे, ऐकून घ्यायचं ते. चल बघूयात. शुभ्रा, शुभ्रा, हा, हे बघ, एक सोप्या पद्धतीने करूयात आपण. गणिताकडे जाण्याच्या अगोदर एक पद्धत सांगतो तुम्हाला. बघा कसं आहे. एक 100 रुपये बाळा, 100 रुपये किती? 100. असं समज. हा, 100 रुपयाचे जर 10% काढायचं असले, 10%, तर गुणाकार करतो बरोबर. म्हणजे 100 गुणिले 10/100, म्हणजे 100 कटतं, म्हणजे 10 येतं बरोबर ना? 100चे 10% म्हणजे किती? 10. ओके, एवढं समजतं तुम्हाला? हो. हा ठीक आहे. मग आता बघा, एका गावातली लोकसंख्या होती 5000. किती होती? 5000. 5000. दरवर्षी ते किती टक्क्याने वाढते? 10%. हा, पहिल्या वर्षी बघा. आता पहिल्या वर्षी, आता आपण बघूयात पहिल्या वर्षी. ही पद्धत नाही आहे सोडवण्याची, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी कसं येतं म्हणून सांगतो. पहिल्या वर्षी बघा, पहिल्या वर्षी त्याचे 10% वाढणार. किती वाढणार? पहिल्या 10%. वर्षी 10% वाढणार. बघा, मग 5000चे 10% किती आहेत? 5000चे 10% म्हणजेच काय?
5,000 गुणिले 10% म्हणजे 10% म्हणजे 10/100. हा 0 आणि हा 0, हा पण 0 आणि हा पण 0. म्हणजे पहिल्या वर्षी 500 लोक वाढणार. 500 लोक वाढणार म्हणजे पहिल्या वर्षीची लोकसंख्या किती झाली मग? पहिल्या वर्षी अगोदर तुमचे 5,000 होते, अधिक 500 वाढले, बरोबर? हो. म्हणजे किती झाले? हा 0 हा 0 इथं झाला 0, हा 0 हा 0 इथं झाला 0, हा 0 हा 5 इथं झाला 5 आणि 5 ला 5. पहिल्या वर्षी 10% वाढल्यामुळे त्या गावची लोकसंख्या झाली 5,500. किती झाली? 5,500. ओके, समजलं? हो. आणि एकूण वर्ष किती दिलेत? इथं 1 वर्ष झाला, आता 1.5 वर्ष दिले. किती दिले त्यांनी? 1.5. मग एका वर्षात जर 10% वाढते तर अर्ध्या वर्षात किती वाढेल उरलेल्या? 1.5 म्हणजे नाही, 1 वर्ष आणि अर्धा वर्ष, बरोबर ना? सर 250. म्हणजे अर्धा वर्ष, बरोबर ना? हो. सर 250. ऐका. मग आपली एकूण लोकसंख्या झाली 5,500. आता हा दुसरा वर्ष आहे. दुसऱ्या वर्षामधला हा दुसरा वर्ष आहे आपला. त्या दुसऱ्या वर्षामधला फक्त अर्धा वर्ष आपल्याला, फक्त, बरोबर ना? म्हणजे 1.5 आहे. 5,500च्या अर्धा एका वर्षात 10% वाढते, तर अर्ध्या वर्षात किती वाढणार आहे? 5% वाढणार आहे, बरोबर का? अरे हो का नाही? हो. बरोबर. मग 5,500च्या 5% म्हणजे किती? 5/100. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. मग आता किती उरले? 55 गुणिले 5 उरले, बरोबर का? 5 25 ला 5, आजच्याले किती? 2 आणि 5 25 आणि 2 27. म्हणजे 275 लोक वाढली. आणि आपले पहिले किती होते? 5,500 होते. 5,500 होते, बरोबर ना? 5,500 अधिक 275. 0 अधिक 5 5, 0 अधिक 7 7, 5 अधिक 2 7, 5 ला 5. 5,775. 1.5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 5,775 होईल. ऑप्शन नंबर 5,775 हे सी मध्ये आहे का? हो. पण ही पद्धत नाही आहे सोडवायची. एवढं करत बसणार का तुम्ही? तुम्हाला जर 5 वर्षाचं सांगितलं, 5.5 वर्षाचं सांगितलं, 5.5 वर्षानंतर किती लोकसंख्या वाढली, कसं कराल तुम्ही? आता बघा, ही पद्धत नका लिहून घेऊ, तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. आता बघा, सोपी. माईक बंद करा प्लीज. काही माईक चालू करून तुमचा फायदा होणार नाही. समजून घ्या, जिथं समजलं नाही तिथं परत विचारा. हा प्रश्न प्रश्नपत्रिकेला येणार. काय सांगितलंय स्वरा? काय सर? हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये नवोदयच्या येणार. स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न येणार. ओके सर. ह्याचा अभ्यास करून ठेवायचा. सोप्प पद्धत आहे, एकदम सोपी आहे. हो सर. म्हणून लक्ष द्या. माईक चालू करू नका, बडबड करू नका, काहीच करू नका. 2 सेकंद फक्त ऐकून घ्या. ही पद्धत तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी एवढं मोठं सांगितलं होतं. एवढी मोठी पद्धत करायची नाही. बघा, आपली एकूण लोकसंख्या किती आहे? 5,000. 5,000. गुणिले करायचं. का गुणिले करायचं? बघा, पहिल्या वर्षी किती वाढतं रे? 100चे किती झाले होते? 100चे 10% म्हणजे किती झाले शुभ्रा? 100चे 10% म्हणजे किती? 10. आणि हे 100 आणि 10 म्हणजे किती झाले एकूण? 110 होतात, बरोबर ना? 100 लोक जर असतील, 10% जर वाढलं तर त्याची 10 लोकसंख्या वाढते. आणि अगोदरचे 100 म्हणजे ते होतात 110, बरोबर का? हो सर. मग 5,000 गुणिले काय करायचं? 110 करायचं आणि भागिले 100. समजलं? हो. समजलं का? परत सांगा. हो सर. 100 का करायचं? तर टक्के आहे म्हणून करायचं, बरोबर ना? 10%चं म्हणजे काय केलं मी? 10% वाढ झाली म्हणून काय केलं? 100चे 10% म्हणजे एकूण वाढतात 10 आणि लोकसंख्या होते 110. मग 100चे
10% म्हणजे 5,000चे काय करायचंय, त्याला किती गुणाकार करायचा, 110 गुणिले 100. 10% पहिल्या वर्षी वाढले, हे पहिला वर्ष आहे, कळलं. दुसरा वर्ष अर्धा आहे, मग तेव्हा किती वाढले रे, तेव्हा किती वाढले, 10% वाढतील का 5% वाढतील नंतर, अरे अर्ध्या वर्षामध्ये किती वाढतील, 5% वाढतील. 5%. 5%, 100चे 5% म्हणजे किती रे, सर 5. 5. 100चे 5% म्हणजे किती, 5. 5. मग आपले होते किती पहिले 100, 100 अधिक 5 म्हणजे किती झाले, 105. मग इथं करायचं 105 भागिले 100. 100. समजलं. हो सर. हा हो बघा, सर. ऐका, हा शून्य कटला, 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 इथे एक शून्य आहे, इथे एक शून्य आहे, कटले सगळे. हो सर. छेदामध्ये 4 शून्य आहेत आणि अंशामध्ये पण 4 शून्य आहेत, 4 शून्यला शून्य कटले, बरोबरला बरोबर, 5 ला 5 उरला, इथं इथं किती उरला, गुणिलेला गुणिले इथं 11च उरला फक्त, आणि इथं किती उरला, 105 उरला, बरोबर का. हो सर. हा मग आता काय करायचं, 5 आणि 11चा गुणाकार करा, 11 5 55 गुणिले 105. 105. ज्याला समजत नाही त्याने उभ्या मांडणी करा, 105 गुणिले 55. सर उत्तर ऐका ऐका, 5 5 25 ला 5 हातच्याले 2, 5 0 0 आणि 2 हातच्याचे म्हणजे इथं झाले 25, 5 1 5. नंतर इथं शून्य देतो आपण, परत किती येणार आहे, 5 5 25 ला 5 हातच्याले 2, 5 0 0 आणि 2 हातच्याचे 2, 5 1 5. 5 आणि शून्याची बेरीज करा, इथं इथं 5, 2 आणि 5 7, 5 आणि 2 7 आणि 5 म्हणजे उत्तर किती आलं, 5700. 5775. शुभ्रा समजलं का, शुभ्रा समजलं का. हो सर. असं काढायचं असतं. सर लिहायचं आहे. हो आता लिहा, आता लिहा रे. आता लिहा. सर झालं. ओके चला, हे झाला प्रश्न 52वा. आता बघा, हाच प्रश्न मी तुम्हाला आता शुभ्रा कसा सांगतो बघा. शुभ्रा, शुभ्रा, स्वरा, आदर्श, शौर्य, हा ऐकून घ्या. आता तुम्हाला सांगितलं बाळांनो, बघा ही 5000 लोकसंख्या जशाच तशी सांगितली. शुभ्रा किती सांगितली, शुभ्रा 5000. आणि सांगितलं का 1.5 वर्ष नाही शुभ्रा, 5.5 वर्षानंतर किती होईल सांगितलं, किती, 5.5. 5.5. 5.5 वर्षानंतर किती होईल, 5.5 वर्ष. मग मी माझी मगाशी तुम्हाला जी पद्धत सांगितली होती, 1 वर्षाला किती झाले, त्याला परत 10% काढा, परत त्याचे 10% काढा, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी परत त्याचे 10% काढा, चौथ्या वर्षी परत त्याचे 10% काढा, 5व्या वर्षी परत 10% काढा आणि अर्ध्या वर्षाचे 5% काढा, असं झालं असतं, बरोबर ना शुभ्रा. हो सर, आपण एका वर्षाचं काढलेलं त्यालाच हे करायचं. हा आता बघा, आता बघा, हे 5000 लोकसंख्या आहे तुमची, बरोबर. पहिल्या वर्षी किती वाढली शुभ्रा, 10% वाढली. हे पहिला वर्ष, हे दुसरं वर्ष, हे तिसरं वर्ष, हे चौथं वर्ष, हे 5वं वर्ष आणि 5.5 म्हणजे 6व्या मधला तो अर्धा वर्ष, बरोबर. पहिल्या वर्षी ते 10% वाढलं म्हणजे किती झालं, 110 भागिले 100 गुणिलेला गुणिले. दुसऱ्या वर्षी पण 10% वाढलं म्हणजे 110 गुणिले 110 भागिले 100. 100. तिसऱ्या वर्षी 110 भागिले
100. चौथ्या वर्षी 110 भागिले 100. पाचव्या वर्षी 110 भागिले 100. आणि पाचव्या वर्षी अर्धा वर्ष आहे फक्त 55 भागिले 100. 105 बरोबर का? 105 भागिले 100. 105 भागिले 100. अरे माईक बंद करा. 105 भागिले 100 कळलं? हा पहिला sir. वर्ष, हा दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष, हा चौथा वर्ष, पाचवा वर्ष आणि उरलेला अर्धा वर्ष आहे. त्याच्यामध्ये 10% वाढ होणार नाही, फक्त 5% वाढ होणार आहे, म्हणून 105. बरोबर? आता बघा एकदम व्यवस्थित शून्य कट करा. हा पहिला शून्य ह्याच्यातला शून्य, हा दुसरा शून्य ह्याच्यातला शून्य, हा तिसरा शून्य ह्याच्यातला शून्य, हा चौथा शून्य ह्याच्यातला शून्य, हा पाचवा शून्य ह्याच्यातला शून्य, हा सहावा शून्य ह्याच्यातला शून्य. बरोबर? हा सातवा शून्य ह्याच्यातला शून्य, हा आठवा शून्य ह्याच्यातला शून्य. आता काय काय उरलं बघा. इथं उरलं 5. वरी बघा 5 वेळेस 11 उरतं. 1 2 3 4 5 आणि इथं शेवटला आहे ते 105. किती? 105. 105. आणि खाली किती उरतं? 100 आणि 100. बरोबर? 100 गुणिले 100. 100 गुणिले 100. ओके, एवढं कळालं? हो. आता मी काय करतो? गुणाकार करतो. काय करतो? मी गुणाकार करतो. 11चा जर तुम्ही 5 वेळेस जर गुणाकार केला किंवा या 5 ने आपण भागून घेऊ. 5 1 5, 5 2 10 आणि 0 म्हणजे इथं किती झाला? 20 झाला. किती झाला? 20 झाला. 20. ओके, हा 5 पण कटला. आता ह्या 105 मधला सुद्धा भाग जातो बघा. 5 2 10, 5 1 5 आणि इथं 5 चोक 20. बरोबर का? हो. हा. आता परत बघा, वर उरला 11 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 5 वेळेस आहे, गुणिले 11 गुणिले 21 आणि भागिले किती उरले? 4 4 गुणिले गुणिले 100 100. म्हणजे 400. 4 गुणिले 400. हा बघा, पहिले 11 11चा तुम्हाला गुणाकार माहित आहे बाळांनो. 11चा वर्ग आहे 121. दुसरे 11 आणि 11चा गुणाकार आहे 121 आणि शेवटचा आहे 11 आणि 21 उरले. बरोबर ना? ह्याचा गुणाकार 121 येणार नाही. ह्याचा गुणाकार आपण तसंच लिहू. 11 घेऊ, 11ला 11, 21ला 21. समजून घ्या. 11 गुणिले 21 भागिले 400. मग आता 121 गुणिले 121 चा गुणाकार करायचा आहे. 121 गुणिले 121 चा गुणाकार करायचा आहे. तर तुम्ही नंतर तुमच्या गुणाकाराच्या वहीत करा. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. हा, फक्त तुम्हाला तो वेळ वाचावा म्हणून. त्याचं उत्तर येतं 121 गुणिले 121 चं उत्तर येतं 14,641. या दोघांचा गुणाकार किती येतो? 14,641. गुणिलेल्या गुणिले 11 गुणिले 21 चा जर गुणाकार केला तर बघा 11 1 11, हाचाले 1, 11 2 22 आणि 1 23, 231 भागिले 400. आता ह्या 14,641 गुणिले 231 सुद्धा मी डायरेक्ट करतो. 14,641 गुणिले 231. त्याचं उत्तर येतं 33,82,071 भागिले 400. आता याला भाग जर घालवायचा असेल 33,82,071 भागिले 400 तर त्याचं उत्तर येतं 8,455.17. पण हे असं काही माणसं दशांश मध्ये वाढत नाहीत. आपण फक्त अंदाजे प्रश्न घेतला होता तुम्हाला समजावं म्हणून. लक्षात आलं का? लक्षात आलं? हो सर. हा, म्हणून असं दशांश मध्ये कोणी वाढत नाही. पूर्ण संख्या वाढणार आहे ती. फक्त आपलं कसं आपण तुम्हाला समजावं याच्यासाठी केलं होतं. समजलं का? अशा प्रकारचे गणित भरपूर पुस्तकामध्ये तुम्ही करून बघा. हा,
समजलं का सगळ्यांना? हो चला. सर. उद्या पण 7:30 वाजताच क्लास असेल. होय सर. हा, आणि उरलेले गणित आपण घेऊया. चला बाय, गुड नाईट सर्वांना. बाय सर. गुड नाईट.